ना तुलाच उचलून घेऊन जाईन, समजला? केडी हा त्याचाच आवाज आहे. अरे अरे शुअर? अरे 100% श्वर. केडी हा त्या माणसाचा आवाज आहे. पण तो तर म्हटला की तो युवराजचा मित्र आहे, तो युवराज बरोबर बिझनेस करणार आहे. मग तो युवराजलाच उचलण्याची धमकी का देतोय आणि 50 लाख रुपये कशाचे मागतोय? केडी खूप मोठी गडबड आहे. हे सगळं दिसतंय तेवढं साधं सोपं नाहीये. हा माणूस त्याला उचलण्याची धमकी देतो, त्याच्याकडनं 50 लाख रुपये मागतो, सॅटेलाइट फोन वापरतो. हा माणूस आहे कोण नक्की? पण हा जो कोणी आहे ना, हा युवराजचा मित्र नाहीये. आणि दुसरी गोष्ट की युवराजकडनं हा 50 लाख रुपये घेणार किंवा तो युवराजला किडनॅप करणार. पण लग्नामध्ये दोघांची भेट तर होणार ना. करेक्ट. आणि तसं जर असेल त्याने युवराजला उचलण्याआधी तो माणूस आपल्या हाती लागायला हवा. येस बॉस. टीम रेडी. हा आपल्याकडचा शेवटचा चान्स आहे. दरबान पण तयार आहे. सुस्वागतम सुस्वागतम. फोटोग्राफर पण रेडी आहे बॉस. वराती पण रेडी आहेत बॉस. गुड. पूर्णपणे अलर्ट राहा. ह्या वेळेस आपण कुठलीही चूक करू शकत नाही. ती आपल्याला परवडणारच नाही. ही आपल्याकडची शेवटची संधी. तुमचे फेसेस कव्हर करून ठेवा. आणि हा, तुम्हाला कुठलीही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक वाटली, सस्पिशियस वाटली तर त्याला क्वेश्चन करा. ठीक आहे? हा आपला शेवटचा चान्स आहे. आपण हा नाही गमावू शकत. ऑल द बेस्ट. केडी, काय झालं? ओकेस ना? बॉस, अजून एक मिशन आहे. तो अंगठी घातलेला माणूस साखरपुड्याला आला होता. तो जर लग्नात पण आला तर म्हणजे तो मला ओळखेल का? म्हणजे ओळखू शकेल मला तो? माझ्या डोक्यात ना सतत तेच विचार चालू आहेत. त्याची फॅमिली पण असेल ना, त्याने त्याच्या फॅमिलीला माझ्याबद्दल सांगितलं असेल. मग त्याची फॅमिली जर मला बोलायला आली तर मी काय बोलू त्यांच्याशी? मला खरंच काहीच कळत नाही आहे बॉस. मी काय बोलणार आहे, म्हणजे मी काय रिॲक्ट करेल ना, मला खरंच काहीच कळत नाही आहे. शांत हो. असं काहीही झालं तरी मी असणार आहे तुझ्यासोबत तिथे. तू टेन्शन घेऊ नकोस. मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. मुलीकडून नक्की कोणाकडून आहात? नाही नाही, मुलीकडनंच आम्ही. ते आपलं हे गाणे चालू होते ना. अगं मालू, तो सुमी मावशीची मालू ना? हो. अगं, किती वर्षांनी भेटतो आपण. कशी आहेस? काय टामे मालते हा? विसरून गेले का मला? वा 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 वा, ओळखत बी नाही बुवा आता. नाही, आपण भेटलोय याआधी. आपण ते नाही का तिकडे ते कुठे भेटलोय आठवत नाहीये मला. एक तुला मावशी आहे ना? हो, किती? 3. मोठी मावशी? सुलू मावशी. सुलू मावशी. मग अगं, सुलू मावशीच्या नंदेच्या मोठ्या मुलीची धाकली तिसरी बहीण आहे ना. अगं तिच्या काकाचा पुतण्या ना मी. मग अच्छा, नाही पण मला आठवत नाहीये. बघितलं, आता आपल्याला कसं ओळखणार? खांडेकरांसोबत नातं जुळलंय ना त्यांचं. आपल्याला विसरणार आपल्याला. नाही नाही, तसं नाहीये. मला बघितल्यासारखं आठवतंय पण कुठे ते कळत नाहीये. आता ओळखलं ना? या या. नमस्कार नमस्कार. समस्त खांडेकर परिवाराचं स्वागत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. अगं थांब, तारिणी कुठे? तारिणी, ए तारिणी, अगं मागे काय करताय तुम्ही? या ना, ये ग ये. घरचं लग्न आहे, अशी पुढे ये. ये. जावई बापू आलेत ना, स्वागत नको करायला त्यांचं? घे, पाय धू त्यांचे आणि पुसून घे स्वच्छ. मी? हो, तू घरातली मोठी मुलगी आहे ना, मान आहे तुझा. चल चल, किती वेळ ताटकळत ठेवणार आहेस त्यांना? हे घे.
ऍक्च्युली तुम्ही नुसतं औक्षण केलं तरी चालेल ना. हे सगळं करायची खरंच गरज नाही. हो ना रीत असते होती. ओ फोटोग्राफर दादा, या ना फोटो काढा. इतकं छान चाललंय सगळं स्वागत. पुसून पण घे आता. बस 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 झालं. काय असं हे पाय धुणं पुसणं वगैरे थोडंसं अवघडल्यासारखं होतं. किती छान संस्कार येतो तुमचे. तारिणी, थँक्यू सो मच. खूप छान वेलकम केलंस आणि तुला पायाला हात लावावा लागला. सॉरी. पण जावई बापू, मान असतो तुमचा. या